नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर लातूरच्या राजकीय पटलावरती अनेक राजकीय नेते सध्या पक्षांतर करत आहेत. ॲडव्होकेट बळवंतराव जाधव हे देखील याला अपवाद राहिलेले नाहीत. ॲडव्होकेट बळवंतराव जाधव हे लातूरच्या राजकीय पटलावरील एक अत्यंत अभ्यासू, आक्रमक व ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. नुकतंच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार सर, सर्वप्रथम आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपलं अभिनंदन. थँक्यू. आभारी आहे. सर, आपण नेमकं किती पक्ष बदलता आणि का, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? पक्ष मी बदललेच नाही. आता तसं जर म्हणाल, मी काल गेलो स्वग्रही परत गेलो. माझी सुरुवातच येस काँग्रेसमधून झालेली आहे. ज्यावेळेस आणीबाणीनंतर यशवंतरावांनी इंदिरा गांधी सोडली आणि शरद पवार यशवंतरावांनी येस काँग्रेस काढली, त्या येस काँग्रेसमध्ये मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. आपण म्हणालात त्याचं उत्तर त्याच्यात सुरुवात केली आणि विद्यार्थी संसदेच्या निवडणुका ह्या लढवल्या. नुसत्या लढवल्याच नाही तर जिंकल्या आणि जिंकून आपण त्या ठिकाणी काम केलं. या ठिकाणी तेव्हा काँग्रेसचे पॅनल पाडले आम्ही आणि जिद्द करून शरद पवारला इथं आणून आमच्या विद्यार्थी संसदेचं उद्घाटन केलं. आणि मग येस काँग्रेसचं आम्ही काम करत होतो. आम्ही शिवाजीराव नाडेचं काम केलं, के एस जाधवचं काम केलं. पण 87-88 मध्ये येस काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि राजीव गांधीमध्ये समझोता होऊन संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद एकीकरण झालं. बरोबर. आम्ही आलो काँग्रेसमध्ये, परंतु इथली लोकल काँग्रेस नव्हतीच, देशमुखशाही होती. आणि मग कार्यकर्त्याला भाव न देणं, ज्या उद्देशानं वागवायला पाहिजे त्या पद्धतीनं वागवलं नाही. म्हणून त्या काळात बापू काळगदातेवर प्रभावित होऊन आम्ही जनता दलामध्ये गेलो. जनता दलात आम्ही गेल्यानंतर या ठिकाणी एक भूकंप करून दाखवला जनता दलाच्या माध्यमातून. विलासरावचा पराभव करून दाखवला जनता दलाचा. परंतु जनता दलातून निवडून आलेले विलासराव पाडलेले जे कवेकर होते त्यांचे माझे वैचारिक मतभेद होऊ लागले. आणि मग त्याच वेळेस बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं समाजवाद राबवतायत असं मला दिसलं. तळागाळातली माणसं सत्तेवर नेऊन बसवली. पानपट्टीवाला असेल, टमटम चालवणारा असेल, हॉटेल चालवणारा असेल, अशा पोरांना त्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या आमदार केलं, खासदार केलं. आणि सगळ्यात मला त्यांचं इम्प्रेशन हे होतं की जात बघत नव्हते. म्हणजे खैरेची जात आहे किती आहे त्या मतदारसंघामध्ये हे त्यांनी कधी बघितलं नाही. बाळासाहेबांनी जो शब्द दिला त्यामुळे खैरे सारखा मायक्रो मायनॉरिटी त्या मतदारसंघामध्ये त्याच्या हजारी मतं नसतील, तिथं निवडून दिलं. इकडे तुम्ही खेडेकर म्हणून नांदेडला सोनार समाजाचे होते, सोनाराची मते किती असते पण निवडून आणले. अशा प्रकारे समाजवाद होते. त्यांच्या विचारांना प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये गेलो. दिवाकर रावते सारखा एक खंबीर नेता मला गॉडफादर म्हणून भेटला आणि म्हणून मी तिथं रमलो. 25 वर्ष रमलो, काम केलं. काम करत असताना एक शिवसेनेची वाईट खोड 25 वर्ष मी भोगली. काम करत असताना मुंबईहून तिथं पडलेला किंवा निवडून आलेला 8वी पास, मॅट्रिक नापास अशी माणसं तिथं मातोश्रीवर काही काम नसणार, जा लातूरला संपर्क प्रमुख जा, आणि तो इथं येणार आणि मग गटबाजी करणार, हप्ते पैसे मागणार, शिवसैनिकामध्ये 2 गट काढणार. मला काम करूच दिलं नाही. मग कधी बाळा हरदास आले, त्यांनी 2 गट केले. तू म्हणा जिल्हा प्रमुख राहायचे तर मला वार्षिक 5 लाख रुपये दे. आम्ही म्हणून कुठून द्यायची काय, अशा पद्धतीनं केलं. तरी आम्ही रावते साहेबाला सांगायचं. रामदासजी कदम म्हणून माझे गृहमंत्री, माझे राज्य गृहमंत्री, ते माझे गॉडफादर होते, त्यांनाही सांगायचं. त्या दोघांवर विश्वास ठेवून आम्ही काम करत राहिलो. पण परवा पाहिलं की परवा आम्ही आता एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब एक आमच्यासारखाच कार्यकर्त्याचा नेता झाला म्हणून आम्ही उद्धव साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री होणं, काँग्रेसची साथ घेऊन आणि पोराला मंत्री करणं, ही गोष्ट मला आवडली नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलो, काम केलं. काम करत सगळ्यात आधी मी गेलो. बरोबर. सगळ्यात आधी मी घेऊन इथं पक्ष उभारणीचं काम करत असताना वरून पक्ष कसा तोडता येईल, मला कसं नामोहरण करता येईल, माझी माणसं कशी खच्चीकरण करता येईल, असाच प्रयत्न होऊ लागला. कुणी येऊ लागलं या ठिकाणी, कुणी व्यक्ती त्यांनी पाठवायचे आणि त्या व्यक्तीने इथून भांडणं लावायची. आमच्याकडे कल्पनाताई बावगे म्हणून माझ्या भगिनी महिला आघाडी प्रमुख होत्या. आम्ही होमवर्क घेतो, कुणाला उभा करायचं असलं तर 2-2.5 वर्षापासून तू तुझ्या वार्डामध्ये दिवाळीचा फराळ वाटप कर, कॅलेंडर वाटप कर, हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेव.
ईदचे कार्यक्रम ठेव, इफ्तार पार्ट्या ठेव आणि तसं होमवर्क करून घेत असतो. आणि मी हे करत असताना त्या लोकांना पदावून हटवणं, परवेज पठाण म्हणून माझ्यासोबत पाठीराखे म्हणून गेली 25 वर्ष काम करतात, त्यांना पदावून हटवणं, विजय कांबळे म्हणून आहेत त्यांना पदावून हटवणं, म्हणजे जाणीवपूर्वक माझं कसं खच्चीकरण करता येईल ते पाहिलं चाललं. शेवटी अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी विक्रम काळे माझे, त्यांचे वडील माझे राजकीय गुरु आहेत, ते माझ्याकडे आले. संजय बनसोडेजी जे माझ्या सहकारी म्हणून ज्यांनी माझ्यासोबत काम केलंय, बाबासाहेब भोसले, आणि इथं टीम चांगली आहे काम करायला. टीम कशी मिळाली मला? मकरंद साबे माझा मित्र आहे, बेजरे माझा सहकारी आहे, आम्ही दोघंच एकत्र क्लासमेट आहोत, वकिली करतोय. प्रशांत पाटील म्हणून आहेत ते चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या पहिला दगड कोण मारला असेल तर विक्रांत गोजो मुंडेंनी प्रवेश केला, बिराजाने प्रवेश केला. आणि मग सुरू झालं की ह्या ठिकाणची महानगरपालिकेवर आपण कंट्रोल करू शकतो आणि तिथं अडू शकतो. आणि म्हणून हा विचार करता शाहू फुले आंबेडकरांचा विचार चालवणारा सध्या जर पक्ष कोणता असेल, धर्माच्या नावावर नाही तर महाराष्ट्रात जे विचार यशवंतरावने रुजवलो ते अजितदादा करू शकतात. म्हणून पूर्ण विचारांती मला परत शिवसेनेत उभाटाकडे येण्यासाठी किंवा शरद पवारकडे येण्यासाठी चर्चा करायला लागले. पण मला वाटलं, मला या वयात 67 वर्ष वय आहे आपलं, की आता कोणचा विचार करावा. आणि आपल्यासोबत राहिलेले जे सहकारी आहेत त्यांना सत्तेचा वाटा द्यायचा असेल तर आपल्याला आणि विचाराला मिळता जुळता ज्या पक्षात आपण राजकीय सुरुवात केली शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन, त्याच शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज अजित पवार गटामध्ये या पक्षात काम करतो. सर, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्यामध्ये नेमकं असं काय वेगळेपण आहे की विविध पक्ष तुम्हाला पक्षामध्ये येण्याची ऑफर देतात? त्याचं काय वेगळेपण आहे तुमचं नेमकं? निसर्ग दत्त एक गोष्ट आहे माझ्याकडे, वक्तृत्व शैली आहे. मी वकील असल्यामुळं जर तुम्ही मला सांगितलं की दुर्योधनाच्या बाजूने भाषण करा तर दुर्योधन कसा चांगला असतो, त्यानं प्रजेला त्रास दिला का, कर्णाला त्यानं कसं उचल, आम्हाला काय असतं, ज्या पक्षाचा आम्ही असतो त्याची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जी कला आहे ती निसर्गदत्त कला माझ्या आहे. माझे वडील चांगले ओरेटर होते, त्यांचा वारसा माझ्याकडे आहे. आणि स्पष्ट वक्तेपणा, मी कधीही कुणाला हे बोलत नाही, हा पटलं तर पटलं, नाही पटलं तर नाही पटलं. काल मला कोणतरी माझेच मित्र अशोक गोविंदपूर म्हणाले की तो मंगळसूत्र आहे. मी म्हणलो अशोकराव माझा असा आहे, म्हणलो माझं कुणाचं नाही पटलं तर मंगळसूत्र काढतो, फेकतो त्याच्या तोंडावर आणि टिकली काढून टाकतो म्हणून दुसरं घालतो. पण तुम्ही मात्र म्हणलं मंगळसूत्र एकच ठेवता, फिरताव सगळ्याकडे, तसं माझ्यानं होत नाही. असं म्हणजे आपलं स्पष्ट मत आहे. नाही जमत ना. इथल्या म्हणजे शिंदे साहेबाविषयी माझ्या मनामध्ये नित्यांत आधार आहे. पहिलाही होता, आत्ताही आहे, पुढेही राहील. तो एक कार्यकर्ता आहे, त्यांनी मला घेणं, पण त्यांचा माझा संपर्कच होऊ दिला. मधल्या कळी मधली फळी जी आहे त्यांचा माझा संपर्कच होऊ द्यायचा नाही. 2 वर्ष मी वाट पाहिली, 3.5 वर्ष काम करतोय. आणि महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल रेणापूरमध्ये मला बोलवलं गेलं नाही. रेणापूरची काय, आणि तिथं काय झालं, डिपॉझिट गेलं सगळ्याच, आणि मला बोलवायचं नाही. असं जर जाणीवपूर्वक मला कुजवायचं कुणी ठरवत असेल तर मलाही विचार करावा लागेल. आणि म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यासाठी हा शेवटचे घरटे माझे अजित पवारांच्या अंगणात. सर, आपण शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये आलात त्यावेळेस मी तुमची मुलाखत घेतली होती. आणि त्यावेळेस तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की तुम्ही नेमकं जे काही ठाकरे जे काही शिवसेना आहे ती का सोडली. त्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की घराणेशाही मला मान्य नाही. मग ते उद्धव ठाकरेंची असो, पवारांची असो, गांधी घराण्याची असो किंवा लातूरच्या देशमुखांची असो. मग आता आज जर आपण बघितलं जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवारांचा, त्यामध्ये पण पवारांची घराणेशाहीच आहे ना. मग त्या घराणेशाहीच्याच पक्षामध्ये तुम्ही आज आलात, काय सांगाल तुम्ही? आता मी म्हणलं ऊर्जा माझी लातूरमध्ये सत्ता राबवत असताना घराणेशाही येणार नाही. मी आता तुम्हाला नावं घेऊन सांगतो. मी माझ्या आयुष्यामध्ये लातूरमध्ये 25 ते 30 नगरसेवक करू शकतो. शारदाताई कांबळे असतील, मोहन माने असतील, रवी सुडे असेल, जगताप गुरुजी असतील, संदीप चोथवे असेल, पप्पू गायकवाड असतील, गोरवा गाडेकर असतील, आयतन बोने असतील, सुधावळेताई असतील, ही अशी अनेक नावं. ही लोक ना पाटला देशमुखाचे घरचे ना राजकीय वारसा. आता नेत्यांनी काय करावं इतकं सांगण्या इतका मी मोठा नाही, बरोबर. पण मला ही स्पष्ट सांगतो आजही जाहीर की त्या गोष्टी मला वाटते की सगळ्या द्यावं. आता ते काय महाजन म्हणून मंत्री आहेत, गिरीश महाजन, बायकोलाच, ह्यांनी त्यालाच राणीच्या घरात. मला हे आवडत नाही.
पण मला एकट्याला आवडू न आवडू समाजाला आवडतंय, शेवटी हे लोकांवर टाकतो आपण. लोक निवडून देत असतील तर त्याला काय करायचं. आणि त्यामुळं मी आजही त्या मतावर कायम आहे की घराणेशाही मला आवडत नाही. पक्षाला चालले तर चलू द्या. आता ज्याही पक्षात जाऊ तिथं घराणेशाही. त्यातल्या त्यात म्हणलं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार राबवणारी, सहकारामध्ये अभ्यास असणारी, लोकांच्या हाताला काम देणारी बुद्धिमत्ता, अनेक कारखाने चलवून करणारी बुद्धिमत्ता अजितदादाकडे मला दिसली. आणि त्यामुळं आता पुष्कळ नाहीत करतात पण काहीच करायचं नाही, तसं नाही. अनेक कारखाने चालवणं, अनेक उद्योग चालवणं, ही जी बुद्धिमत्ता अर्थ खात्यामध्ये चालवताना ती मला इतरापेक्षा वेगळी वाटली. त्यामुळे शिंदे साहेबाला सोडताना दुःख तर झालंच, पण जायला ठिकाण कोणतं चांगलं आहे तर हे मला बरं वाटलं म्हणून इथं. सर, राज्याच्या राजकीय पटलावरती जर बघितलं आपण, अनेक नेते आज भाजपमध्ये जात आहेत. आपण मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, काय सांगाल? भाजप काय वॉशिंग मशीन आहे. लोक वॉशिंग मशीन म्हणतात पण मी त्याला कचरा कुंडी म्हणून, म्हणजे दुसऱ्या पक्षाने टाकून दिलं की लेगी घेऊन टाका. मग तो कोणी तो खून केसमध्ये असलेले आरोपी ते जात आहेत. म्हणजे कुणावरही आरोप करायचे आणि लगे ईडी लावायची पाठीमागे आणि घ्यायचं. आणि ओरिजिनल भाजप करत्यावर आता तुम्ही सोलापूरमध्ये काल पाहिले असेल, त्या 2 देशमुखांनी सांगितलं की पक्षानं काय करायचे करू, आम्ही ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्याचा. तसं मी आज सांगतो, मी लातूरमध्ये एक विचार तुमच्या स्पष्ट सांगतो, पक्ष काही असो, मला नगरसेवक निवडून द्यायचा आहे. काय निवडून द्यायचं आहे? नगरसेवक. नगरसेवक म्हणजे त्या नगराची सेवा करणारा, त्या प्रभागाची सेवा करणारा माणूस निवडून द्यायचा. मला देशमुख समर्थक नको, मला पक्ष समर्थक नको. पक्षापेक्षाही प्रभागाला महत्व देणारा नगरसेवक, लातूरचं हित माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जे कोणी लातूरचं हित सांभाळेल, जो कोणी लातूरच्या हिताचं काम करेल, अशा लोकांना मी मदत करायचं ठरवलेलं आहे. आणि अशीच माणसं आम्ही राष्ट्रवादीतर्फे उभा करत आहोत. सर, लातूरची जे काही महानगरपालिका जी काही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता येईल असं राजकीय जाणकार बोलतात. याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? येईल ना, सत्ता आहे, त्यांच्याकडे काम नेटवर्कही आहे, त्यांनी कामही केलंय. त्यांच्यामध्ये गटबाजी जास्त आहे, त्यामुळे मला धोका वाटतोय. म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणलं तर भाजपमध्ये गटबाजी एवढी आहे की त्याचा धोका वाटतोय. पण मला ही मात्र वाटतंय की भाजप आमच्याशी युती करत आहे, राष्ट्रवादीशी. भाजपमध्ये काही लातूर चालवणारे चांगले लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून लातूर चालवावं. आणि त्यांच्या पाठीमागे अर्चनाताई आहेत, ते लीड करतायत. संभाजी पाटील लीड करतायत. कवेकरांचा मुलगा तो अजित कवेकर लीड करतोय. आणि मग हे लीड करत असताना त्यांना लातूरचं हित कळतंय. त्यांनी आम्हालाही सोबत घ्यावं. म्हणजे आमच्यासोबत सुद्धा मकरंद साबळे आहेत, बेदरे आहेत, प्रशांत पाटील आहेत, बिराजदार आलेत, आता गोजमुंडे आलेत. यांनाही कामाचा अनुभव आहे. यांना सोबत घेऊन देशमुखांनी जी गेली 30-35 वर्ष लोकशाही मुडीत काढून बाबळगावून तिकीटं, काँग्रेस भवनवर नाही, बाबळगावून तिकीटं, अध्यक्षाचं नाव मुंबईहून लिफाफ्यात येणार आणि मग ठरणार. इथं देशमुख भक्त निर्माण करू नका, नगरसेवक निर्माण करा. हे आमचं स्पष्ट मत आहे. तुम्हाला सांगायचं तेच गोष्ट रिपीट होती, पण मला स्पष्ट सांगा वाटतं, काँग्रेसपेक्षाही आम्ही मोठे आहोत असा 90 ते 95 त्यांनी प्रचार केला. आणि काँग्रेसचे माणसं घड्याळ लावून पाळले. ही इतिहास मी विसरू शकत नाही. त्यामुळं इथं व्यक्तीपेक्षाही पक्ष मोठा, हे मला सांगायचंय. आणि बाबासाहेबाला अभिप्रेत असलेली लोकशाही मला लातूरमध्ये राबवायची. मला काय वाटतंय की नगरसेवक व्हावा. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, त्याला प्रश्नाची जाण असावी, त्याला सगळा असावा. आणि तो समाजातला त्या घटकाचा प्रतिनिधित्व त्यानं करावं. उद्या नगराध्यक्ष होताना मुंबईहून चिठ्ठी येऊन त्याला करू नका, सगळ्या नगरसेवकाला एकत्र बसवा, सगळ्याचं मतदान घ्या आणि मग त्याला करा. कर्तबगार माणसाला संधी द्यावी. यामध्ये माझ्या घरचं कुणीही नाही. मी आयुष्यामध्ये मी सांगितलं ना, माझ्या जातीचं कुणीही नाही. ही सगळी घेते असे लातूरच्या हिताचं. मी लातूर जे पाहिलंय ते अबूबकर सिद्दीकींनी लातूर चालवताना पाहिलंय, तमन्ना पौडगेंनी चालवताना पाहिलंय, ब्रिजमोहन अग्रवालनी लातूर चालवताना पाहिलंय. आणि ते घर चालवल्यासारखं चालवत होते, घर करते म्हणून काम करत होते. माणिकराव सोनवणेंनी चालवलेलं पाहिलं. आणि मला वाटते तसं लातूर चालावं, सगळ्यांनी मिळून, सर्व जाती धर्मान. लातूरला एक आमची विशेष म्हणजे आख्यायिका आहे की आमच्या सुरसावलीची चादर ही सिद्धेश्वराकडनं येते. आणि सिद्धेश्वराला अभिषेक ह्याच्याकडनं जातो. जी मैत्री आहे, लातूरचा एकोपा आहे, हिंदू, मुस्लिम, दलित ह्या सगळ्यांनी हातात हात घालून हे लातूर चालवा, ही माझी अपेक्षा. सर, लातूरचे प्रिन्स माजी मंत्री अमित देशमुख यांना या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक जण सोडून जात आहेत.
आणि तुमचा जो काही पक्षप्रवेश झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, या पार्श्वभूमीवर असं राजकीय जाणकारांमध्ये बोललं जात आहे की ॲडव्होकेट बळवंतराव जाधव लातूरच्या राजकीय पटलावरील एक अत्यंत अभ्यासू, आक्रमक व ज्येष्ठ नेते आहेत. जर समजा ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असता तर अमित देशमुख यांना फार मोठी राजकीय मदत झाली असती. यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी आता स्पष्ट बोलायचं ठरवलंय म्हणून सांगतो. 95ला विलासरावचा पराभव झाल्यानंतर विलासरावचे अनेक वेळेस ती झाली कवेकरच्या वागण्यामुळे आम्ही झालो. त्यांना मदत घ्यायचीच माहिती आहे, माहित नाही, मदतच घ्यायची माहिती आहे. आणि काय झालंय की लोकशाही मार्गाने ते चलतच नाही. दुसऱ्याला महत्व देणं, बोलवणं. आता मी इथं नाराज आहे हे त्यांच्या कानावर आहे. कोण फोन करा. त्यांनी शेवटचा फोन केला मला काळगे उभा टाकल्यावर. काळगे तसे माझे मित्र, परंतु आम्ही प्रामाणिकपणे भाजपचं काम करत होतो. त्यांचा फोन आला, वकील साहेब मदत करावी लागेल ह्यावेळेस अडचणी. म्हणलं कशासाठी करायची, तुम्ही कुठं गेली? मांजरा कारखान्यामध्ये माझा फॉर्म तुम्ही म्हणजे अयोग्य पद्धतीनं बेकायदेशीर रिजेक्ट करणार, मला जिथं शक्य आहे तिथं ही करणार. कोणी हे मदत, मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो पण मदत करू शकणार नाही हे स्पष्ट सांगायची ताकद माझ्यावर फोनवर या. त्या दिवसापासून त्यांचा माझा फोन नंबर नाही. कशासाठी करायचं? पक्षात शृंगारे साहेबासारखा एक चांगला माणूस इथं काम करत होता. त्यांचा पराभव काय झाला त्याची वेगळी मुलाखत घेऊ आपण. पराभव त्यांचा जवळच्यानीच केला, होत नव्हता, हरकत नाही. पण का करायची मदत? आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय, तिथं मला स्कोप नव्हता, त्यांना माझी गरज नाही, त्यांना अडचण वाटते. आणि उलट मी आज स्पष्ट सांगेन, देशमुखाला हुशार माणसं सांभाळायची सवय नाही, बिलकुल नाही. आता कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही गेल्या 15 वर्षाखाली निवडून आली. वैजनाथ शिंदे होते, त्यांना चेअरमॅन नाही केलं. आता काल मी विरोधाने म्हणत असतो, काल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडून आली. सगळ्याला विचारलं तुझं शिक्षण किती? ते कुणी सांगितलं बी आहे, कुणी सांगितलं मॅट्रिक आहे, कुणी सांगितलं 12वी आहे. एकानं सांगितलं साहेब मी 4थी पर्यंत शिकलो. सिलेक्ट म्हणले, चला चेअरमॅन बस आपल्या गादीवर. जगदीश मावणे, म्हणजे तुम्ही बघा, मोहन माने आणि लक्ष्मण कांबळे दोघं जण नगराध्यक्षाच्या रेसमध्ये होते. दोघंही मित्र आहेत माझे. शिक्षण मोहन माने डबल ग्रॅज्युएट आहे, ज्याचं शिक्षण कमी त्याचं सिलेक्शन लक्ष्मण कांबळेला करून टाकले. एक विशिष्ट. आता भिशे का गेले? त्र्यंबक भिशे का गेले? त्यांना चेअरमॅन करायला पाहिजे होतं ना, नाही केलं त्यांना. म्हणजे ज्या वजनाची माणसं त्या वजनाच्या जास्त मोठं झालं तर पुन्हा आपल्याला अडचण येईल अशी भावना ठेवून राजकारणात तर हे सर्रास पाहायला मिळतं ना. उलट सर्रास नाही हो, शक्तिशाली माणसं उभा करून यशवंतरावनी जसं बरोबर माणसं उभा केली, त्यांना शक्ती दिली, सोबत घेतलं. माझं सगळं सहकारी शक्तिशाली असावं असं यांना वाटतच नाही. आणि विलासराव ती गोष्ट वेगळी होती, विलासरावची स्टाईल वेगळी होती. विलासरावने केलं म्हणून तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला जमणार नाही. तुम्ही त्या अहो तुम्ही फोन घेत नाही, तुम्ही बोलत नाही, तुमच्यातलं तो जात नाही. विलासराव नगर म्हणतो काय ग्रामपंचायतचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, ते आमदार झाले, आमदाराचे मंत्री झाले. म्हणजे तुम्ही डायरेक्ट आमदार झालात आणि झाल्या वडील तुमचे मुख्यमंत्री होते. तुम्हाला ती कार्यकर्त्याची कदरच नाही. मी एकनाथ शिंदेला का मानतो? नगरसेवक, ॲटोवाला, नगरसेवक, कार्यकर्ता, शाखा प्रमुख, गट प्रमुख असं करत करत महाराष्ट्राचे त्यांना जाणीव राहतं कार्यकर्ता. ह्यांना कार्यकर्ता काय ही जाणीवच नाही. आणि त्यामुळं ते मला कधीच सांभाळू शकत नाही. मी काय म्हणलं? सांभाळू शकत नाही. हा, त्यांना वाटतं की हे पुन्हा अंगावर गुरकळ. म्हणजे कसं झालं, मी तुम्हाला एक ऐतिहासिक उदाहरण देतो सुंदर. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2 नेते हे स्वयंभू होते आणि त्यांचे गुरु होते महात्मा गांधी. आणि अध्यक्षपदाची निवडणूक एकदा सुभाषचंद्र बोस जिंकले, तुम्हाला हे माहिती? बरोबर, थोडं. आणि नेक्स्ट इयर परत उभा टाकायचं म्हणाले त्यांना लोकांचं. गांधी म्हणले नाहीत, मी तू नको उभा टाकू. त्यांनी म्हणजे लोकशाही मार्ग आहे, मी उभा टाकणार. गांधीच्या इच्छेविरुद्ध जाऊन ते उभा टाकले आणि लढले आणि निवडून आले. गांधीजीला संताप आला, हे महात्मा नाव आहे ना, बरोबर, ते महात्माला शोभत नाही संताप. मग ते कुठंतरी मध्य प्रदेशात शिबिर होतं, त्या शिबिराच्या बाजूला एक 20 किलोमीटरवर टेंट लावून तिथं बसले. लोक काही अर्धे तिकडे जायचे. सुभाषचंद्र बोसला ते सहन झालं नाही, त्यांनी राजीनामा. तो फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकाचा लेखक लिहितो की सर्कशीमध्ये सिंह सांभाळत असताना, ट्रेनिंग देत असताना काही सिंह त्या ट्रेनरच्या ताब्यातच येत नाहीत, गुरकतात, पंजा काढतात. ज्यावेळेस सर्कस ह्या गावातून त्या गावाला जंगलातून जात असते, ट्रेनर जो गुरकुतोय आपल्या आज्ञा ऐकत नाही,
त्याला जंगलात सोडून देतो. जसं आम्ही कोणाच्या आज्ञा ऐकणार नाही. सुभाषचंद्र बोसला सोडून दिलं त्यांनी. आणि गांधीजींनी जो सतत नेहरूजी त्यांना आप बोले सो, ही जी राजकारणी सिस्टीम आहे ती माझ्या शरीरात आहे. मला नाही आवडलं, मी दुसऱ्या दिवशी सांगतो हे चुकीचं आहे. विषय विलासरावजीने अमितजीचा चालला म्हणून आणखी एक प्रश्न विचारतो. विलासरावजीचा कोणता गुण तुम्हाला अमित देशमुखमध्ये पाहायला मिळतो? दिलदारपणा. एक गोष्ट मी कबूल करतो की दिलदारपणा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता मी सांगतो, कालच्या विलासरावला मी पडल्यावर भेटायला गेलो दुसऱ्या दिवशी, हार्डलक म्हणून. ही माझी हिंमत. पण त्यांनी या बसा कॉफी घ्या, जाऊ द्या, आमची माती आमची माणसं आहेत म्हणजे तुमचं तर ते कर्तव्य होतं. परवा एक घटना घडली, माझा पुतण्या अपघातामध्ये वारला आणि सगळे आले. आता मी त्या दरम्यान त्यांच्या विरुद्ध भाषणामध्ये अनेक आरोप केले, बोललो, काही चुकीचं बोललो, काही बरोबर बोललो, काही पुन्हा मला कळालं की हे बोलायला नाही पाहिजे होतं, माझ्या मनाला पस्तावाही झाला. पण जाऊ द्या, बोललो. आणि ते स्वतः फोन करून मला भेटायला, सांत्वन द्यायला आले. त्या दिवशी मला वाटलं की खरोखर हा माणूस मनामध्ये काही ठेवणारा नाही. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायच्या माझ्यामध्ये हे आहे की तू आला, मला भेटला. आणि आता जेव्हा आम्ही कार्यक्रमात भेटतो, कधी लग्नात, हाय हॅलो करतो. ही लातूरची संस्कृती आहे. मी भाषणात परवा म्हणालो एखाद्या ठिकाणी, मी हे जर परळीत बोललो असतो तर माझे 10 खून झाले असते. लातूरमध्ये ही संस्कृती जपण्यामध्ये म्हणजे केशवराव सोनवणेपासून, शिवराज पाटलापासून, विलासराव पाटील देशमुखापासून, गोमारेपासून, वसंतराव देशपांडेपासून, हे सगळे आम्ही वकील होतो. आम्ही भांडायचे तिथं भांडतो, पुन्हा हसत खेळत राहतो. ही लातूरची संस्कृती जपण्यामध्ये अमित भैया दिलदारपणा ठेवून आहेत. सर, लातूर जिल्ह्याचं राजकारण कोण करायचं यावरून संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणा, अमित देशमुख म्हणा, संजय बनसोडे म्हणा किंवा बाबासाहेब पाटील म्हणा, यांच्यामध्ये एक स्पर्धा पाहायला मिळते. तर या स्पर्धेकडे कसे पाहता तुम्ही, काय सांगा? हे जे लोकांच्या भावनेची कदर करतील, अर्ध्या रात्री फोन उचलतील. मी संजय बनसोडेचा एक गुण पाहिला मी परवा. तो कार्यकर्त्याचा जसं आहे तो नेता झाला. मी मुंबईला गेलो आणि ते पास मध्ये जायला लागतं ना, बरोबर. मी फोन केला, मंत्री महोदय जरा पास पाहिजे होता, पाठवतो. अरे भाऊ, पास कशाला, मी गाडी पाठवतो ना बाहेर. मंत्र्याच्या गाडीला कोणी, गाडीत बसून या ना. मी एकदा मंत्रालयात तिथं गेटवर गेलो, या लगेच घेऊन चेंबरमध्ये बसणं, चहा पाजणं, चर्चा करणं, रिस्पेक्ट द्या ना. ज्यांच्यामुळं मला काय म्हणलं, मला संजय तर कोणतं आत्ता कधीही फोन करणार किंवा मी ते मंत्री झाले आणि मी लगेच मेसेज केला कॅबिनेट मंत्री झाल्यावर अभिनंदन. मी 10-15ला हे केला, मेसेज केला. तर 10-16ला त्यांचं थँक्यू भाऊ, थँक्यू भाऊ. आजही ते मला थँक्यू भाऊ म्हणतात, राव नमस्कार कर. हे जाण्यामध्ये टीम जी मला मिळाली, भोसले म्हणजे ह्या टीममध्ये ही जी मंत्री आहेत 3 जण, म्हणजे एक मंत्री आहेत, एक माजी मंत्री आहेत आणि एक भावी मंत्री आहेत आमचे काळे, विक्रम काळे. हे सगळे बोलताना भाऊ ज्या रिस्पेक्टने मला बोलतात, माझ्या वयाचा आदर ठेवतात, त्यामध्ये ह्या तिघांनी सगळ्यांनीच लोकांची कामं करून शिकलं पाहिजे, फोन उचलले पाहिजेत, गाडीचे काच खाली ठेवले पाहिजेत, लोकात मिसळलं पाहिजे आणि जो मिसळेल तो नेता होईल. सर, राजकीय नेते कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलतात, यावर नेमकी तुमची काय? नाही, आता ते खरं आहे, झालंय, वाईट आहेत पण ते होऊ लागलंय. पहिलं राजकारण गेलं, मी पाहिलंय शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पिढ्याने पिढ्या चालायचं, बरोबर, पक्ष बदल. पायात फाटकी चप्पल राहायची पण बदलत नव्हते. शिवसेनेचे भगवे घालून फिरायचे, पायात चप्पल नसायची, काही नसायचं, पण शिवसेना बाळासाहेबांवरती श्रद्धा होती, लोक करायचे. पण आता नेतेही तसं वागणं गेले ना, बरोबर. नेते वागणं गेले, तुम्ही वागला ना. सचिन देशमुख कोण कुठला माहित नाही, इथल्या शिवसेनेचे 10 जण इलेक्शन लढवण्यासारखे होते. विष्णू साठे होते, बाळासाहेब डोंगरे होते, मी होतो. त्यांना सोडून तुम्ही देशमुखाच्या सांगण्यावर एका रात्रीमध्ये तिकीट दिलं. जर नेतेच निष्ठा बदलत नसतील तर कार्यकर्त्यांनी का बदलू नये? जेव्हा नेते रात्रीतून कार्यकर्त्याला विकतात, कार्यकर्त्याचंही तसंच असते, मग बदलतात. सर, महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. तर ॲडव्होकेट बळवंतराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे नेमकं लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काय पाहायला मिळेल? निकाल बघा. जी राष्ट्रवादी एक होती, यावेळेस या तिघाचं जे संघटन आहे आमच्या सध्या, बाबासाहेब पाटील, स्वतः संजयजी बनसोडे, विक्रमजी काळे
आणि ह्या तिघाच्या संघटनेसोबत आम्ही काम करतोय. मग मी असेल, आमचा सावे आहे, मकरंद सावे, ज्याचा भरपूर अनुभव आहे. व्यंकटरावजी बेजरे आहेत, माजी महापौर आहेत. प्रवीण पाटील, प्रशांत पाटील आहेत. आता आमच्याकडं विक्रांत आलेले आहेत, बिराजर आलेले आहेत, आणखी लोक येत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल उबाटा सेनेचे महानगर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख बालाजी जाधव आणि बसपुरे सुनील रात्रीच आमच्याकडे आले. अजूनही काही लोक येतील आणि आम्ही सगळे मिळून काम करत होतो. लातूरच्या हित लक्षात घेऊन लातूर हे सर्व जाती धर्माच्या लोकांनी, हिंदू मुसलमानांनी एकमेकाच्या हातात हात घालून हे लातूर घडवावं. देशमुख म्हणेल तसं नाही, पाटील म्हणेल तसं नाही, तर लातूरकरांनी मिळून एकमेकाच्या हातात हात घालून, तुम्ही पाहिलं असेल आमच्या हातात मी शिवसेनेत होतो, बाबरी मस्जिद पडली, घटना झाल्या, आम्ही लातूरमध्ये त्या घटना होऊ दिल्या नाही. इथले जे कर्ते धरते आहेत त्या सगळ्यांनी लातूर एकत्रित चालवावं अशी माझी इच्छा. सर, शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले ॲडव्होकेट बळवंतराव जाधव या मुलाखतीच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना नेमकं काय आव्हान करतील? मी सांगितलं ना की दहशतीखाली आम्हाला समाज ठेवायचा नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा समतेचा विचार लातूरमध्ये चालवायचा, एका धर्मासाठी किंवा एका जातीसाठी न करता. आणि शेवटी गुलामगिरी, माझा एक स्पष्ट मत, या इलेक्शनमध्ये माझे स्लोगनच आहे, नगरसेवक निवडून द्या, देशमुख सेवक निवडून देऊ नका. आणि जे निवडून येऊन गडीवर जातील ते नको, जे निवडून येऊन वार्डात येऊन पाया पडतील असे लोक निवडून द्यावे अशी लातूरकरांना मी विनंती करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.